श्री राम. देवाकरता स्वतःला विसरावं. तुम्ही स्वतःला दिवसातून एकदा तरी विसरता की नाही? हल्ली आपण आपल्याला विसरतो, पण ते विषयाकरता विसरतो. स्वतःला विसरावं, पण ते विषयाकरता विसरू नये. एखाद वेळेस असं होतं की एखादी आनंदाची बातमी समजली म्हणजे आपण काय करतो हे आपल्यालाच समजत नाही. अशा वेळी देह भानावर नसतो हेच खरं. त्याचप्रमाणे दुःखाची बातमी कळली म्हणजे काय होतं? थोडक्यात म्हणजे आपण जेव्हा विषयाच्या अधीन होतो तेव्हा आपण देहाला विसरून विषय भोगतो. त्याचप्रमाणे क्रोधाचं होतं. विषयासाठी देहभान विसरणं केव्हाही वाईट. पण देवाकरता जर आपण आपल्याला विसरलो तर ते मात्र फार उत्तम. भजन करत असताना देहभाव विसरून भजन करावं. आपण आता तसं करतो का? भजन म्हणत असताना कोणी ताल चुकला की लगेच आपण रागवतो. ते खरं भजन होत नाही. म्हणून भजन करताना मी देवापुढे आहे आणि तो आणि मी याच्याशिवाय दुसरं कोणी नाही असं मानूनच भजन करावं आणि तशी सवय ठेवावी, म्हणजे देहभाव विसरता येईल. संसारात आपण कोण हे न विसरता संसार करावा, म्हणजे विषयाच्या अधीन केव्हाही न होता संसार करावा. स्वतःची आठवण ठेवून प्रपंच केला तर तो आपल्याला बाधक व्हायचा नाही. व्यवहारात काम, क्रोध, लोभ सर्व काही असावं, पण आपण त्यांच्या स्वाधीन न होता त्यांना आपल्या ताब्यात ठेवून वागावं, म्हणजे देहभाव आपोआप नष्ट होऊन जाईल. हे सर्व साधायला परमेश्वराला शरण जाणं हा एकच सोपा मार्ग आहे आणि त्याकरता नामस्मरणात राहणं हेच साधन. कोणी 12-24 वर्ष साधनात राहूनही काही काम झालं नाही असं म्हणतात आणि यात काही अर्थ नाही म्हणून सोडूनही देतात. तेव्हा अशा लोकातच अर्थ नसतो की गुरूत काही नसतं, तर आपलं आपणच याला कारणीभूत असतो हे पक्क समजावं. संन्यास घ्यायचा असेल तर बायकोला बरोबर घेऊन संन्यास घेता येईल का? त्याचप्रमाणे विषय बरोबर घेऊन गुरुकडे गेलो तर गुरुची खरी भेट होईल का? ती शक्य नाही. याकरता ते सांगतील ते साधन आधी करावं, म्हणजे चित्त शुद्ध होतं आणि ते झाल्यावर त्यांची खरी भेट होते. म्हणून आपण त्यांच्याजवळ खरं समाधान मागावं आणि ते मिळाल्यावर आणखीन काय मिळवायचं राहतं? मग तो ज्या स्थितीत ठेवील त्यातच समाधान होतं. देहभोगाची अशा वेळी काही किंमत राहत नाही आणि मग त्याला कंटाळण्याचं कारणही उरत नाही. श्री राम.